नमस्कार. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती सर्वजण खूप प्रयत्न करत आहेत. त्यात युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये 17 गोल्स आहेत एकूण. त्या गोल्सपैकी 7वं जे गोल आहे क्लीन अँड अफोर्डेबल एनर्जी फॉर ऑल, हे उद्दिष्ट जे आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनी खूप प्रयत्न करते आहे. त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही महावितरण प्रयत्नशील आहे. या क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि इच्छुक ग्राहक यांना ईज ऑफ ऑपरेशन व्हावे ह्या उद्देशाने महावितरण पुणे प्रशिक्षण केंद्रातर्फे आम्ही काही व्हिडिओ बनवत आहोत. त्याचा सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांनी पुरेपूर फायदा घ्यावा अशी महावितरणतर्फे मी आपल्याला विनंती करीत आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष पाटणी, महावितरण प्रशिक्षण केंद्र पुणे येथे कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. आमचे मुख्य अभियंता आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार आणि ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या मागणीनुसार आपण सोलर रूफटॉप स्कीम या विषयाचे सगळे ज्ञान देण्याकरिता काही छोटे छोटे व्हिडिओज बनवणार आहोत. या कामामध्ये आपल्याला सोलर माय पॅशनचे अजित बहादूर सिंग आणि एरियाचे सुतारजी यांचं सुद्धा मदत मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला सोलर रूफटॉप स्कीम हा विषय का आला ह्याच्या बाबतीत मी थोडक्यात कल्पना देऊ इच्छितो. आपल्याला सगळ्यांना सध्याचं जे वातावरण बदल आहेत ह्याच्याबद्दल अंदाज आहे की कधी गरमी पडते आहे, कधीही पाऊस पडतो आहे आणि या सगळ्याबद्दल क्लायमेट चेंज या सदराखाली अनेक चर्चा होत आहेत. याकरिता नुसतंच महाराष्ट्र पातळीवर नाही तर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक गोष्टी चालू आहेत. आपले देशाचे पंतप्रधान असू देत किंवा जगातील सर्व मोठ्या देशांचे पंतप्रधान असू दे, हे सगळेजण याच्यावर कार्यरत आहेत. आणि युनायटेड नेशन्सने या सगळ्याकरिता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे डिझाईन केलेले आहेत. हे एकूण 17 गोल आहेत. यातला जो 7व्या नंबरचा गोल आहे तो आहे क्लीन अँड अफोर्डेबल एनर्जी फॉर ऑल. या माध्यमातून आपण प्रत्येकाला भविष्यातल्या जगण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं जीवनमान मिळावं हा उद्देश याच्यामधून घेऊन आलेलो आहोत. आणि यामध्ये ऊर्जा क्षेत्राचं जे काम आहे त्या ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण रिन्युएबल एनर्जी जास्तीत जास्त वापरून सस्टेनेबल लिव्हिंग आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि म्हणून भारताने किंवा महाराष्ट्राने रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून अनेक स्कीम आणलेल्या आहेत. त्यातलाच हा RTS म्हणजेच रूफटॉप सोलर स्कीम हा एक प्रकार आहे. आणि ह्या RTSच्या साठी आता आपल्याला जे काही या पोर्टलवर जाणं किंवा याविषयी माहिती घेणं याकरिता महावितरणने त्यांच्या वेबसाईटवर याच्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला कल्पना देतो. सगळ्यात प्रथम आपल्याला www.mahadiscom.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला ग्राहक या सदराखाली अनेक माहिती दिसतील, महावितरणच्या विविध योजना दिसतील. आणि त्यानंतर आपण त्या लिंकवर जर क्लिक केलं तर आपण सरळ या सोलर रूफटॉपच्या पोर्टलवर जाणार आहोत. हे एक सेपरेट डिझाईन केलेलं पोर्टल आहे ज्यामध्ये सोलर रूफटॉपच्या विषयी सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला दिली जाणार आहे. तर महाराष्ट्राने महावितरणने या सर्वसाठी एक आय स्मार्ट नावाचं सेपरेट पोर्टल तयार केलेलं आहे जे आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे. mahadiscom.in/ismart या पोर्टलवर जर आपण गेलात तर इथे सोलरच्या या संपूर्ण रूफटॉप स्कीम विषयी संपूर्ण माहिती जी मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी ही सगळी जे सोलरची स्कीम चालते आहे किंवा रिन्युएबल एनर्जीचा जो विषय चाललेला आहे तो आपल्या केंद्र सरकारने जे काही www.mnre.gov.in ही जी वेबसाईट आहे आणि आपली जी मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी हे खातं जे आहे या खात्याच्या अंडर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला आपण आपल्या महाराष्ट्राच्या या स्कीमकडे जाऊया. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी याकरिता एक solarrooftop.gov.in नावाची एक वेबसाईट केली आहे ज्यामध्ये तुम्हाला सोलर विषयी संपूर्ण राज्यांमध्ये काय चाललंय याची माहिती मिळणार आहे. त्याविषयी मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. आणि त्याचबरोबर त्यांनी नॅशनल रूफटॉप पोर्टल एक तयार केलेला आहे ज्या माध्यमातून ग्राहकांनी अर्ज करायचे आहेत आणि त्याला त्या योजनांचा फायदा मिळणार आहे. तर आपण सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्राच्या जे काही आय स्मार्ट पोर्टल आहे त्याच्याविषयी माहिती घेऊया, त्यावर जाऊया.
जसं मी मगाशी सांगितलं तसं हे आपलं mahadiscom.in/iSmart पोर्टल आपण बघत आहोत. या पोर्टलवर आपल्याला सध्याचा हा जो डॅशबोर्ड आहे, तर सध्या महाराष्ट्रात किती लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि किती स्कीम झालेली आहे याविषयी माहिती आहे. आणि आपण हे सर्व जी चर्चा करत आहोत ही MNRE फेज 2 जे 50 मेगावॅटचं महाराष्ट्र महावितरणने जे टेंडर काढलेलं आहे त्या स्कीम विषयी ही माहिती आहे. आपण बघत असाल 50 मेगावॅटच्या अगेन्स्ट आतापर्यंत 16.54 मेगावॅटचं कामही झालेलं आहे, ही माहिती आहे. आता ग्राहक म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा पडणार आहे की मी नेमकं किती कॅपॅसिटीची सोलरची सिस्टीम लावावी आणि त्याला किती खर्च येणार आहे आणि त्यासाठी काय गोष्टी आहेत. तर आपल्याला 4 गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्यायला लागणार आहेत. एक म्हणजे माझी रिक्वायरमेंट किती आहे, जी आपल्याला आपल्या महिन्याच्या लाईट बिलावरून कळणार आहे. आपलं ॲव्हरेज कन्झम्पशन किती आहे. जसं की समजा आपलं जर सरासरी बिल महिन्याचं 150 युनिटचं किंवा 200 युनिटचं येत असेल तर त्या पद्धतीने आपल्याला पहिला पॅरामीटर कळणार आहे. दुसरा पॅरामीटर आहे की यासाठीचे नियम महावितरणचे काय सांगतात, कारण शेवटी जे नियम आहेत ते फॉलो केल्याशिवाय आपल्याला कनेक्शन किंवा ही सिस्टीम बसवता येणार नाहीये. तिसरी गोष्ट आहे की माझ्याकडे याकरिता किती जागा उपलब्ध आहे, किती एरिया लागतो आहे उपलब्ध आहे आणि नेमकी माझी किती एरियाची रिक्वायरमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याकरिता माझ्याकडे किती बजेट अवेलेबल आहे. शेवटी किती खर्च मी करू शकतो ह्याच्यावरही सगळे कॅल्क्युलेशन्स बदलणार आहेत. तर जसं मी सांगितलं की ह्या 4 गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे, ज्या मी परत एकदा सांगतो की एक माझी रिक्वायरमेंट किती आहे, माझ्याकडे जागा किती अवेलेबल आहे, माझं बजेट किती आहे आणि नियम काय सांगतात. या 4ही गोष्टींचं मी 1 बाय 1 आपल्याला माहिती द्यायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये आपल्याला फ्युचर जे काही फोरकास्टिंग आहे, कदाचित आपण आपलं घर मोठं करणार असाल किंवा भविष्यात काही इक्विपमेंट घेणार असाल तर आपली फ्युचर लोड रिक्वायरमेंट वाढू शकते, याचाही विचार आपल्याला नक्कीच करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिल्या स्टेप करिता आपण आपलं लाईट बिल समोर घेऊया. आपल्या लाईट बिलावरून आपल्याला अंदाज येईल की माझं मागच्या 12 महिन्याचं कन्झम्पशन साधारणतः किती पॅटर्न आहे, ॲव्हरेज किती आहे आणि हे भविष्यात काही बदलणार आहे किंवा असंच राहणार आहे. जसं मी सांगितलं सगळ्यात पहिली स्टेप ही आहे की आपल्याला आपलं लाईट बिल बघायचं आहे. तर याकरिता 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आपल्याकडे आपल्या बिलाची हार्ड कॉपी अवेलेबल असेल किंवा जरी ती नसेल तरीही महावितरणच्या पोर्टलवर आपल्याला ती त्याची सॉफ्ट कॉपी बघायला मिळेल. त्यामुळे ती कशी बघायची आपण त्याकडे जाऊया. आपण जेव्हा wss.mahadiscom.in या ठिकाणी जाऊया. आपल्या बिलाची सॉफ्ट कॉपी बघायसाठी आपल्याला ह्या wss.mahadiscom.in या पोर्टलवर जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला व्ह्यू अँड पे बिल या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन, ज्यामध्ये आपल्याला आपला ग्राहक क्रमांक जो बिलावर असतो, जो 12 आकडी ग्राहक क्रमांक असतो तो टाकायचा आहे. त्यानंतर इथे जो स्क्रीनवर जो कॅप्चा दिसतो आहे तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे. आणि सबमिट असं म्हणायचं आहे. आपल्याला इथे आपलं चालू बिल दिसेल. या ठिकाणी व्ह्यू बिलवर क्लिक केल्यानंतर आपलं बिल इथे ओपन झाल्यावर आपल्याला बिलावर इथे आपली माहिती दिसणार आहे. सुरुवातीला जर आपण गो ग्रीन कन्सेप्टसाठी अप्लाय केलेला असेल तर इथे आपल्याला ऑप्टेड फॉर गो ग्रीन असं दिसणार आहे. त्यानंतर आपलं नाव, आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आयडी दिसणार आहे. आपल्याला सोलरचे ॲप्लिकेशन करण्यासाठी सगळ्यात मॅन्डेटरी गोष्ट ही आहे की आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आयडी आमच्या पोर्टलवर रजिस्टर असणं आवश्यक आहे. कारण जे काही कम्युनिकेशन होणार आहे, OTP असू देत किंवा कोटेशन असू देत किंवा अप्रुव्हलचा पेपर असू देत, तो ह्या ईमेलच्या माध्यमातून आपल्याशी कम्युनिकेट केला जाणार आहे. त्यामुळे जर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट नसेल तर तो ताबडतोब आपण आमच्या WSS पोर्टलवरून अपडेट करून घ्यावा, जो आपल्याला इथे रजिस्टर अँड अपडेट मोबाईल नंबर, ईमेल आणि आधार या ठिकाणी गेलात तर आपल्याला दिसणार आहे. बिलाचा पुढचा भाग जो आहे तो हा जो भाग आहे, या भागामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी जी आहे ती आहे मंजूर भार. या मंजूर भारावर आपल्याला कळणार आहे की आपण किती किलोवॅटची सिस्टीम सोलरची लावू शकतो. जसं आता या ठिकाणी 4 किलोवॅट मंजूर भार दिसतो आहे, म्हणजेच हे संबंधित ग्राहक हे 4 किलोवॅट पर्यंतची सोलर सिस्टीम हे लावू शकतात. 4 किलोवॅट या ग्राहकाचा मंजूर भार आहे. म्हणजे हा ग्राहक जसं मी मगाशी सांगितलं तसं 4 किलोवॅट पर्यंत कनेक्शन रूफटॉप सोलरची स्कीम बसवू शकतो. यात अजून एक रूल आहे की हा ग्राहक ज्या
DTC वर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, किंवा आपल्या साध्या भाषेत ज्या DP वर आहे त्या DPच्या किंवा त्या DTCच्या कॅपॅसिटीवर सुद्धा एक नियम लागू होतो, ज्यामध्ये त्या DTCच्या फक्त 70% पर्यंतचेच ग्राहक हे सोलर रूफटॉप स्कीम बसवू शकतात. म्हणजे समजा 100 KVA चा ट्रान्सफॉर्मर आहे तर 70 KVA पर्यंतचेच फक्त सोलर रूफटॉपचे ऍप्लिकेशन जे सुरुवातीला फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर येणार आहेत तेवढेच त्या ठिकाणी मंजूर केले जाऊ शकतात. आणि जर आपण समजा हा ग्राहक जर अर्ज करत असेल आणि ऑलरेडी त्या DTCची कॅपॅसिटी ही 70 पूर्ण झालेली असेल तर ह्या ग्राहकाला ती स्कीम घेता येणार नाही. आत्ता तरी अशी परिस्थिती कुठेच नाहीये, कारण की अजून सोलर रूफटॉप स्कीम ही नवीन आहे, लोक याच्यामध्ये अजून जोडले जात आहेत आणि त्यामुळे आत्ता हा प्रश्न तुम्हाला येणार नाही. परंतु महावितरणच्या नियमानुसार त्यांचे संबंधित शाखा अधिकारी हे त्या 70% लिमिटची काळजी घेत असतात. पुढची स्टेप आहे आपल्या बिलावरील आपल्या 12 महिन्याच्या ॲव्हरेजचं कन्झम्पशनचं ॲव्हरेज काढणे. जसं आता इथे महावितरणने मागच्या 12 महिन्याच्या बिलाचा पॅटर्न इथे दाखवलेला आहे, ह्याच्यावरून आपण साधारणतः कन्झम्पशन किती आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. इथे जर बघितलं तर ह्यांचं ॲव्हरेज कन्झम्पशन हे साधारणतः 120 युनिट पर्यंत दिसतं आहे. आता ह्याच्यावरून आपण सिस्टीम डिझायनिंग जी आहे तर 1 किलोवॅटची सोलर रूफटॉपची स्कीम ही महिन्याला नॉर्मल कंडिशन्स मध्ये 120 युनिट जनरेट करते, असा एक साधारणतः थंब रूल आहे. म्हणजे ह्या ग्राहकाची जर रिक्वायरमेंट 120 युनिट जर दिसते आहे तर ह्या ग्राहकाने 4 किलोवॅटची स्कीम लावली पाहिजे असं जरुरी नाहीये. तो 1 किलोवॅटच्या सोलर रूफटॉपच्या स्कीमसाठी जाऊ शकतो. जर हीच परिस्थिती उलटी असती की ह्या ग्राहकाचं कन्झम्पशन जर हे समजा 700-800 युनिट असतं आणि त्याचा 4 किलोवॅट त्याचा मंजूर भार आहे तर ह्या ग्राहकाने सगळ्यात पहिले महावितरणकडे लोड एक्सटेन्शनसाठी मंजूर भार वाढवून घेण्यासाठी अर्ज केला पाहिजे. आणि जर त्याला 720 युनिट समजा आपल्याला त्याचं ॲव्हरेज कन्झम्पशन आहे तर त्याला 6 किलोवॅटची स्कीम लागणार आहे, तर या ठिकाणी त्याचा मंजूर भार हा 4 किलोवॅट वरून 6 किलोवॅट करून घेण्यासाठी त्याने महावितरणकडे अर्ज केला पाहिजे, जो ऑनलाईन पद्धतीने होतो. आणि त्यानंतर त्याचा मंजूर भार 6 किलोवॅट झाला की तो 6 किलोवॅटच्या रूफटॉप सिस्टीमसाठी जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पहिले आपल्या रिक्वायरमेंट किंवा आपलं किती कन्झम्पशन आहे आणि आपलं मंजूर भार किती याच्याविषयी माहिती घेतली. दुसरी गोष्ट मी मगाशी पण सांगितली, परत एकदा थोडक्यात रिवाइज करतो की रूल काय सांगतो. तर रूल मध्ये अतिशय सिंपल गोष्ट आहे, आपल्या बिलावरचा जो मंजूर भार आहे त्या मंजूर भारा एवढी किंवा कमीत कमी 1 किलोवॅट एवढी रूफटॉपची स्कीम कोणताही ग्राहक बसवू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्याच्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 70% पर्यंतच्या ग्राहकांना महावितरण सोलरची स्कीम देते. एवढेच याच्यामधले साधे सरळ रूल्स आहेत. तिसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे आपल्याला किती जागा लागणार आहे आणि कशा प्रकारची जागा लागणार आहे. तर आपल्या अवेलेबल रूफटॉपवरची क्लीन जागा, जिथे शॅडो पडणार नाही अशी जागा आणि जी इझिली ॲक्सेसिबल आहे अशी जागा असणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जितका जास्तीत जास्त वेळ आपल्या सोलरच्या पॅनलवर सूर्य पडेल तितकी जास्तीत जास्त आपली ऊर्जा निर्मिती होऊ शकणार आहे. त्यामुळे ही आपली पहिली रिक्वायरमेंट आहे. दुसरी रिक्वायरमेंट एक थंब रूल असं सांगतो की 1 किलोवॅटच्या रूफटॉप सिस्टीमसाठी साधारणतः 10 स्क्वेअर मीटरचा एरिया लागतो. ह्या प्रमाणामध्ये आपण आपली जी अवेलेबल जागा आहे आणि आपली जी अवेलेबल रिक्वायरमेंट आहे त्याचं गणित जुळवून घेऊया, म्हणजे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार सोलरची स्कीम बसवते. पहिल्या 2 गोष्टी आपण पूर्ण केल्यात याचाच अर्थ आता आपण असं ठरवलं आहे की आपल्याला सोलरची स्कीम लावायची आहे. मग तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे की यासाठी जागा, या जागेच्या रिक्वायरमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट जी आहे तर ती आहे की आपल्याकडे भारतामध्ये साऊथ डायरेक्शनला आपण जर बघितलं तर सूर्यप्रकाश हा आपल्याला जास्तीत जास्त काळासाठी वर्षभरातनं मिळतो आणि म्हणून आपले पॅनल हे नेहमी आपले दक्षिण दिशेकडे फेस करून असणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे साऊथ साईडनी जास्तीत जास्त सनलाईट पडेल अशी जागा असणं आवश्यक आहे. दुसरी जागा साधारणतः सकाळी 8 ते संध्याकाळी 5-5:30-6 वाजेपर्यंत आपल्याकडे सूर्य असतो. त्या पूर्ण वेळामध्ये इथे सूर्यप्रकाश त्या पॅनलवर पडले पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची सावली त्याच्यावर पडू नये, ही याच्यामधली एक मुख्य रिक्वायरमेंट आहे. तिसरी जी रिक्वायरमेंट आहे की ह्या पॅनलच्या वर बऱ्याच वेळेस धूळ साचते किंवा त्याचं कधी कधी मेंटेनन्स करायला लागतं आणि त्यामुळे ही जागा आपल्याला इझिली ॲक्सेसिबल असली पाहिजे. असं नाही की आपण पाण्याच्या टाकीवरच्या एकदम वरती कडेवर जर टोकावर जर ते पॅनल लावले तर आपल्याला परत तिथे जाऊन त्याचं मेंटेनन्स करता येणार नाही. त्यामुळे अशी जागा
आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे, जी आपल्याला इझिली ॲक्सेसिबल आहे. ह्या झाल्या 3 बेसिक रिक्वायरमेंट. चौथा जो विषय आहे याच्यातला तो हा आहे की ही जागा किती लागते. तर आतापर्यंतच्या सगळ्या ज्यांनी काम केलं त्याच्यावरून एक जनरल थंब रूल तयार झालेला आहे की 1 किलोवॅटच्या सोलर पॅनल सिस्टीमसाठी साधारणतः 8 ते 10 स्क्वेअर मीटरचा एरिया आपल्याला लागतो. यामध्ये अगदी महत्त्वाची गोष्ट ही बघितली पाहिजे की ही जागा आपल्याला सलग उपलब्ध असली पाहिजे, जेणेकरून पॅनलची जी काही इफिशियन्सी आहे, त्याचं जे काही आउटपुट आहे हे आपल्याला मॅक्सिमम मिळू शकेल. असं शक्यतोवर व्हायला नको की एक पॅनल आपण ह्या भिंतीवर या रूफटॉपवर लावला, एक पॅनल दुसरीकडे लावलाय. असं न करता सलग आपल्याला जे काही पॅनल्स लावायचे ते एकसाथ लावता येतील अशी जागा आपण प्रेफर करूया. आता मित्रांनो, आपण 1, 2, 3 ह्या तिन्ही गोष्टी रिक्वायरमेंट प्रमाणे बघितल्या. चौथी महत्वाची गोष्ट जिच्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही ती म्हणजे बजेट. आपल्याला किती खर्च लागणार आहे आणि आपण तो करू शकणार आहोत का. तर निश्चितच जेव्हा आपण सोलर स्कीम बसवायचा विचार केला त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही ना काही बजेट आपण तयार केलेलं आहे. साधारणतः 1 किलोवॅटच्या सिस्टीमसाठी 50,000 रुपये असा एक रफली कॉस्ट येते, ज्यामध्ये MNRE जे काही टेंडर दिलेलं आहे त्यामध्ये बेसिक सिस्टीमसाठी 41,400 रुपये त्यांनी त्यांचा दर निश्चित करून दिलेला आहे. पण या बेसिक सिस्टीममध्ये आपल्या पॅनलसाठी लागणारं फॅब्रिकेशन वगैरे हे गृहीत धरलेलं नाहीये. जसं आपण गाडी जेव्हा एखादी 2 व्हीलर विकत घेतो तेव्हा त्या गाडीची किंमत 69,999 रुपयाशी लावली जाते, परंतु जेव्हा आपण त्या गाडी घेताना पैसे द्यायला जातो तेव्हा तो आपल्याला 77-78,000 रुपये कॉस्ट सांगतो, कारण त्याच्यावरचे जे काही वरचे ॲडिशनल कॉम्पोनंट्स असतात ती कॉस्ट त्याच्या बेसिक सिस्टीममध्ये नसते. तसंच इथे सोलरच्या बाबतीत बऱ्याच अंशी होतं की 41,400 रुपये ही बेसिक सिस्टीमची कॉस्ट आपल्याला MNRE अप्रूव्ह करून दिलेली आहे. त्यावर जे काही त्याला पॅरामीटर आपल्याला ॲडिशनल लावायचे ती जर सगळी गृहीत धरली तर थंब रूलमध्ये 1 किलोवॅटला 50,000 ते 52,000 रुपये खर्च येतो. आता आपण हे सगळं बघितलं. एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात असणार आहे की मी 50-55,000 रुपये खर्च करणार आहोत, ह्याचा मला नेमका किती फायदा होणार आहे आणि हे पैसे माझे किती दिवसात वसूल होणार आहे. कारण मी ही सिस्टीम नाही लावली तर मी महिन्याला बिल भरून साधारणतः टप्प्याटप्प्यात हे करणार आहे. परंतु मित्रांनो, जर आतापर्यंतच्या सगळ्या लावलेल्या स्कीम बघितल्यात आणि त्यांची जर ॲव्हरेज इफिशियन्सी जरी कॅल्क्युलेट केली तरी कुठलीही नॉर्मल स्कीम जर तुम्ही रूफटॉपची बसवली तरी तुमचा पूर्ण लावलेला जो खर्च आहे हा साधारणतः 4 ते 5 वर्षात पूर्णपणे वसूल होतो. म्हणजेच तुम्ही आज जर 50,000 रुपये खर्च केले असणार आणि तुमचं जर ॲव्हरेज बिल बघितलं तर तुमचं ते ॲव्हरेज बिल जे काही पुढच्या 4-5 वर्षात येणार आहे ह्याच कन्झम्पशन पॅटर्नमध्ये जर तुम्ही विचार केला तर निश्चितच तुम्हाला ते 4-5 वर्षामध्ये हे लावलेले जे तुमचे पैसे आहेत हे वसूल व्हायला काहीच हरकत नाही. चला मित्रांनो, आपण आता ज्या काही आपल्या बेसिक रिक्वायरमेंट होत्या त्या बघितल्यात. आता ह्या सगळ्या व्हिडिओच्या शेवटाला आल्यानंतर आपण आपल्या घरासाठी कितीची सोलर रूफटॉप सिस्टीम लावली पाहिजे आणि त्यासाठी काय काय अवेलेबल आहे ह्याची तयारी नक्कीच केली असेल आणि आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाले असतील. अजूनही जर काही शंका असतील तर त्या कृपया व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि आता आपण आपल्या पुढच्या स्टेपला जाऊया, जे म्हणजे सोलर रूफटॉपचं ॲप्लिकेशन कसं करायचं. धन्यवाद.